माझं नाव काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला व्याजासकट विषय संपवण्याचा प्रयत्न माझा. आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा हनुमंत पवार आणि चौगुले यांना इशारा. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी हे बेकायदेशीर कत्तलखाना चालवत असल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हनुमंत पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला होता आणि याला उत्तर देत आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी माझ्या नावावर कत्तलखाना सुरू असल्याचं सिद्ध करा असा इशारा दिलेला आहे. आरोप करणाऱ्यांनी संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. नितीन चौगुले यांनी त्यांच्यामध्ये बोगस गोरक्षक असल्याची कबुली दिली आहे. तर इद्रिस नाईकवाडी यांनी सांगितल्यावर बोगस गोरक्षक दिसले का असा सवाल त्यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्याप्रमाणे यापुढे कोणतीही वाहने अडवण्याचा अधिकार कोणत्याही संघटनेला नाही. यापुढे शेतकऱ्याला कोणताही त्रास दिल्याचं सहन करणार नाही. मोठ्या माणसांचं नाव काढलं की मोठे होतं असं या लोकांचा गैरसमज आहे. धमक्यांना भिणारा मी नाही. माझं नाव काढण्याचा प्रयत्न केल्यास व्याजासकट विषय संपवण्याचा प्रयत्न असा इशारा आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी हनुमंत पवार आणि नितीन चौगुले यांना दिलेला आहे. करत नाही, कुठल्याही व्यवसायात माझी भागीदारी नाही, कुठल्याही व्यवसायाशी मी संबंधित नाही, अशा याचा खुलासा देण्याची गरज नाही. एक आहे हे समजून घ्या आपण पत्रकार बांधवांनी सुद्धा की ज्यावेळेस असा एखादा आरोप केला जातो तर ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची असते की हा कत्तलखाना इद्रिस नाईकवाडीचा आहे किंवा इद्रिस नाईकवाडी यात पार्टनर आहे, हे त्यांनी सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे ते सिद्ध न करता मोगामध्ये आपलं एक संशयाचं वलय निर्माण करणं, संशयित वातावरण निर्माण करण्याचं काम करण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता राहता राहिला विषय एक नितीन चौगुलेचं झालं की त्यांनी कबुलीच दिली की होय बोगस गोरक्षक आहेत, आम्ही बघू, त्यांचं करू, फोडून काढू. ते फोडून काढा आणि काय करायचं ते करा. पण आजपर्यंत दिसले नाही. काही इद्रिस नाईकवाडींनी सांगितलं लक्षात आलं का तुमच्या बोगस गोरक्षक आहेत हे? यापूर्वी का दक्षता घेतली नाही मग बोगस गोरक्षक करतायत तर? आणि दुसरी गोष्ट, अलीकडेच कोर्टाने निवाडा दिला आहे, त्यात म्हटलेलं आहे की कुठल्याही गाड्या अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. तुम्हाला वाटलं हे गैरकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, काहीतरी चुकीचं व्हायला लागलंय, पोलिसांना इन्फॉर्म करा, पोलीस ते बघतील. तुम्ही अडवू शकत नाही कोणाच्या गाड्या आता. त्यामुळे इथनं पुढं हा जो काही त्रास शेतकऱ्यांना दिला जातोय तो सहन केला जाणार नाही. आणि अशी केवळ पत्रकबाजी करायला पुढे आलेली काही संघटना आहेत, काम काहीच नाही. काय एखादं विधायक काम उभं केलं असेल तर त्यांनी दाखवावं. ते हनुमंत पवार नावाचे ग्रस्त एक आहेत, काल त्यांचंही मी ऐकलं की मुळात त्यांनी काहीतरी विधायक काम केल्याचं दाखवावं ना. केवळ दुसऱ्याच्या कामावर आक्षेप घेऊन त्याला कुठलं तरी वळण देऊन समाजात आपली प्रतिमा उंचवण्याचा किंवा समाजात एक विशिष्ट विचाराच्या लोकांची काही संख्या वाढते का हे बघण्याचं काम ते करतायत. तो त्यांचा यशस्वी प्रयत्न आहे. आणि मला लोक आज नाही 35 वर्षापासून सार्वजनिक जीवनात मला त्या ठिकाणी ओळखतात. त्यामुळे असले कुठली धंदे, व्यवसाय, कृत्य इद्रिस नाईकवाडी केले नाहीत आणि करणारी नाही. आता तर मी एक विधिमंडळातला सदस्य आहे, त्यामुळं त्यापेक्षा जास्त जबाबदारीने मी काम करतोय, जास्त जबाबदारीने बोलतोय. मला पूर्ण जबाबदारीची जाणीव आहे. यांच्याकडे काही पदं नाहीत, काय नाहीत, काही जबाबदाऱ्या नाहीत. त्यामुळं बेछूटपणानं आपलं जिभेला हाड नाही, उचलली जिबकी लावली टाळ्याला, कोणाबद्दलही काही बोलून आपली लोकप्रियता कशी वाढेल. एखाद्या मोठ्या माणसाचं नाव काढलं की आपण मोठं होतोय असं त्यांना काहीच समज आहे. आणि म्हणून त्यासाठी ते त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं हे हनुमंत पवार आणि हे कोण चौगुले वगैरे असे जे काही एलिमेंट्स आहेत यांनी काही धमक्या दिल्या आणि काही झालं तरी धमक्याला भिणारा मी नाही आहे. योग्य वेळ आल्यास आणि माझं त्यांनी नाव काढायचा प्रयत्न केल्यास त्यावेळेला व्याजासकट त्यांचा विषय संपवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करेन. तेवढं सामर्थ्य माझ्यात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.